पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. नीतिसूत्र अध्याय 4 वचन 23. आज आपण बोलणार आहोत अंतःकरणाच्या रक्षणाबद्दल. आपण बोलणार आहोत मनाबद्दल, मनाचं रक्षण करणं आणि मनाच्या विविध समस्यांबद्दल ज्या निर्माण होतात. आणि आपलं खरं जीवन तेच असतं जे आपल्या आत असतं. आपले विचार, आपली वृत्ती, अशा गोष्टी ज्या आपल्या हृदयात अगदी खोलवर अशा रुतलेल्या असतात. हे अगदी खरं आहे की जरी आपली परीक्षा कशीही असेल, जर आपलं मन योग्य असेल तर आपण ठीकठाक असू. तुमची परिस्थिती मस्त असते, पण जर मन घाणेरडं असेल तर तुम्ही प्रसन्न राहू शकत नाही. आपण त्याकडे जास्त लक्ष द्यावं जे आपल्या आत चालू आहे. आपण खूप वेळ ही काळजी करण्यात घालवतो की दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतायत, आपण त्यांना प्रभावित करतोय की नाही. आपण लक्षच देत नाही की आपल्या आतमध्ये, आपल्या अंतरात काय चालू आहे. बघा, येशू काही गोष्टींबद्दल कठोरतेने बोलला. तो म्हणाला, कुठल्याही स्त्रीला पाहिल्यावर तुमच्या मनात कामवासना जागी झाली तर तुम्ही आधीच मनात तिच्याबरोबर व्यभिचार केलेलाच असतो. याचा तुमच्या मनावर खूपच परिणाम होतो. विचार करा, या सगळ्या लोकांवर काय परिणाम होतो जे ही अश्लीलता पाहतात. इंटरनेटवरती सहजतेने उपलब्ध आहे आणि त्याचा लोकांच्या जीवनावर दयनीय असा परिणाम होतो. बघा, तुम्ही जर तुमच्या भावाचा द्वेष करताय तर जोवर तुमच्या मनाचा प्रश्न आहे तिथे त्याचा खून करण्यापेक्षा ते वेगळं नसतं. म्हणून मी असं म्हणेन की आपण खरोखर गंभीरतेने बघायला हवं आपल्या मनात काय चालू आहे. मी हे पाहिलं आहे की जर मी सकाळीच परमेश्वराच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर शत्रूला मी माझ्या मनाचा कचरा पेटीसारखा वापर करायला देत नाही आणि मग मी त्यावर नक्कीच चांगलं नियंत्रण मिळवते. आणि म्हणून आम्ही मन आणि त्याच्या वृत्ती संबंधित खूप बोलत आलो आहोत. आणि मी खरं तर हा विषय चालू ठेवू इच्छिते कारण असे 5 वेगवेगळे पक्ष आहेत किंवा कदाचित जे मला महत्वाचे वाटतात. प्रथम नीतिसूत्र अध्याय 4 वचन 23. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. जीवनाचा. बघा, नेहमी असं होतं की लोकांच्या मनाच्या रक्तवाहिन्या जर अशुद्ध असतील, म्हणजे त्यांची मनं काम करत असतात आणि जर रक्तवाहिन्या दूषित असतील तर त्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवात जातात आणि मग रक्तप्रवाह सुलभ रीतीने होत नाही त्या दूषित रक्तवाहिन्यांमुळे, कारण रक्तातच जीवन आहे. आत्मिक रूपातून जर आपली रक्तवाहिनी दूषित असेल तर आपल्यात काही गोष्टी अडकल्या असतील, जशी वाईट वृत्ती, विचार करण्याचे चुकीचे मार्ग, अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण जीवनाचा आनंद घेत नसतो, आपले जीवन प्रवाहित नसतं. बघा, एक सुंदर असं वचन आहे, सगळ्यात जास्त आपल्या मनाचं रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. बघा, आपलं जीवन चांगलं नसेल जर आपल्या मनातील वृत्ती चांगल्या नसतील. बघा, मनातल्या विविध भागांवर मी 1 आठवडा तरी नक्कीच बोलेन. म्हणजे मी त्याची निवड करण्याचा प्रयत्न केला जे माझ्या मनाप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी आज तुमच्याबरोबर एका तत्पर मनाबद्दल बोलू इच्छिते. बायबलमध्ये तत्पर मनाबद्दल खूप काही लिहिलंय. चला निर्गम अध्याय 25 बघूया. इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. त्यानंतर ते सोनं, चांदी आणि खूप प्रकारच्या वस्तू आणि सामग्रीबद्दल बोलतात ज्या त्या लोकांनी आणल्या होत्या. आणि ते यासाठी आणत होते कारण मंदिराच्या निर्मितीसाठी, दुरुस्तीसाठी मदत होईल, जे त्या काळी परमेश्वराच्या राज्याचं प्रतीक होतं. पण बघा, अर्पण करण्याच्या वेळी किंवा जेव्हा कधी आपल्याला कुणाला द्यायची संधी मिळेल, आपली जी प्रतिक्रिया असते त्यामुळेच आपल्या चारित्र्याबद्दल कितीतरी जास्त समजत असतं. म्हणजे बघा, देण्यासंबंधित अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या आत्ताही आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला हेही समजून घ्यायचं आहे की परमेश्वराला आपल्या पैशांची गरज नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. तो कंगाल नाही आहे. तो जे हवं ते करू शकतो. अगदी आपण काहीही
केलं नाही तरी, आणि त्यासाठी आपण आभारच मानायला हवेत. आपल्यासाठी काही अद्भुत असं असतं, कारण जेव्हा एखादी व्यक्ती तत्पर मनाने देते आणि उदार मनाने देते, केवळ इतकंच नाही देत की जितक्याने काम होईल, तर उदारतेनं देते. तुम्ही असं करता त्या क्षणी तुमच्या शरीरात जीवन प्रवाहित होतं. मी स्वतःला मागच्या काही वर्षापासून देणं शिकवलंय. केवळ अर्पण करतानाच देणं नाही, तर मी संधीच शोधत असते की बघा, मी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधते. मला ते शोधायला आवडतं, कारण मी खूप काय स्वार्थी आणि स्वतःचाच विचार करत बसले. एक स्वार्थी स्वकेंद्री अशी ख्रिस्ती स्त्री, मीही एक स्वार्थी स्वकेंद्री अशी ख्रिस्ती स्त्री होतेच. बघा, मी खूपच दुःखी होते आणि मला खरंच माहीत नव्हतं की मी काय इतकी दुःखी आहे. देवाने मला शेवटी कारण सांगितलं. त्याने सांगितलं, तू स्वार्थी आहेस, तू स्वतःचाच विचार करते, स्वतःच्या सेवा कार्याचा, दुसऱ्या कुणाचाच नाही, फक्त स्वतःचाच विचार. आणि स्वार्थी होऊन प्रसन्न बनणं हे खरंच खूप कठीण आहे. म्हणून देणं आणि तत्पर मनाने देणं आणि मनाला उदार बनवणं हे अनेक चांगल्या कामांपैकी एक आहे, जे तुम्ही करू शकता. आपल्यासमोर प्रत्येक दिवशी, अगदी प्रत्येक आठवड्यात देण्याच्या हजारो संधी येतात, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कधीही. मी सकाळपासून आजवर 2 लोकांना देण्याची संधी प्राप्त केली आहे. बघा, मी स्वतःचा तोरा मिरवण्यासाठी हे मी बोलत नाही, तर मी खूप वर्ष केवळ स्वार्थी बनून स्वतःचीच चिंता करत राहिले आणि मी इथून पुढे अशी जगणार नाही. मी पूर्ण उत्साहाने सक्रिय होऊन अन्य लोकांसाठी आदर्श ठरणार आणि त्यांच्यासाठी आदर्श बनण्यापेक्षा मी आधी स्वतःसाठी आदर्श बनू पाहते. आमेन. ऐका, मी तुम्हाला एक गुपित सांगू का? जर तुम्ही तुमच्या जीवनात परमेश्वराची शक्ती वाढवू इच्छिता, मग पहा की तुम्ही दिवसातून किती वेळा दान देऊ शकाल. ऐकलत का तुम्ही माझं? जर तुम्ही तुमच्या जीवनात परमेश्वराचं सामर्थ्य वाढवू इच्छिताय, तर मग बघा की दिवसातून किती वेळा तुम्ही दान देऊ शकाल. गरज नाही प्रत्येक वेळी तुम्ही पैसेच द्याल. प्रोत्साहन द्या, हसणं द्या, प्रार्थना करा आणि लोकांना उत्साहित करा. पण आपण अशा प्रकारे जगायला हवं, अशा प्रकारे नाही. तत्परतेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तत्पर होण्यासाठी तत्पर हृदयाने द्यायला हवं. असं नाही की तुमचीच इच्छा पूर्ण व्हायला हवी. मी आज तुमच्याशी खूप बोलू इच्छिते सज्ञान होणं आणि तत्पर होणं याबद्दल. खरं तर हा फरक आहे जो आत्मा आणि शरीर यामध्ये आहे, की शास्त्र आपल्याला शिकवतं की शरीर नेहमी आत्म्याच्या विरुद्ध आणि आत्मा नेहमी शरीराच्या विरुद्ध युद्ध करत असतो आणि ते सतत एकमेकांचा विरोध करत असतात, अगदी सतत. प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्या मनात कुठलीही चांगली इच्छा असते, तुमचं शरीर ते दाबू पाहत असतं, कारण देह केवळ स्वतःचाच विचार करत असतो, मी 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 मी. पण आनंदाची बातमी ही की तुमचा हा हिस्सा देहापेक्षा शक्तिशाली आहे, कारण परमेश्वर तुमच्यात राहतोय आणि तुमची इच्छा पवित्र आत्म्यापासून सामर्थ्य प्राप्त करून तुमची स्वतंत्र इच्छा तुमच्या भावनांना जिंकू शकते. माफ करा, जर तुम्ही एक विजयी ख्रिस्ती बनू इच्छिताय, तर तुम्हाला ते करायला मिळणार नाही जी तुमची इच्छा असेल. खरं तर तुमच्या भावना निर्णय घेऊ शकत नाहीत. मी असं नाही म्हणणार भावनांकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपल्या भावनांची काळजी घ्यायलाच हवी. आणि मला वाटतं की लोक आपल्या भावनांना नकार देऊन चूक करतात. आणि मी परमेश्वराला सांगते, मला कसं वाटतं दावीदही तेच करायचा, पण त्यानंतर मी त्याला असंही सांगते, मी त्याच्या शक्ती आणि सामर्थ्याद्वारे ते करेन. मला जी अनुभूती होते त्याचा माझ्या कामाशी काही संबंध नाही. कारण बघा, जर मी ते केलं असतं ज्याचा मला अनुभव असता, तर आज मी इथे नसते कदाचित. आमेन. असं नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाही, मला ते करणं आवडत नाही जे मी करतेय, पण मी थकलेले. म्हणूनच आपण आपल्याला हवं ते नेहमीच करू शकत नाही. आपण वचनं पूर्ण केलीच पाहिजेत, वचनं पूर्ण केलीच पाहिजेत ज्याचा आपल्याला अनुभव येतोय. जेव्हा जेव्हा तुमची चुकीचं काही करण्याची इच्छा होते आणि तरीही तुम्ही योग्य ते करण्याची निवड करता, तुम्ही मोठे होत असता. ऐकलत का तुम्ही? बघा, मला वाटतं तुम्ही हे समजून घ्यावं. जेव्हा जेव्हा तुम्हाला चुकीचं काही करायची इच्छा होईल, तुम्ही योग्य तेच करण्याची निवड करता. जेव्हा जेव्हा तुमची चुकीचं काही करण्याची इच्छा होते, तुम्ही योग्य तेच करण्याची निवड करता.
तुम्हाला चुकीचं करावंसं वाटतं नाही, तुम्ही योग्य तेच करता, तेव्हा तुम्ही वाढताय 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 आणि परमेश्वर हसतोय हसतोय हसतोय. हाच विजय असतो, हीच जीत होत असते. जेव्हा आपल्यात भावना असतात पण आपण त्यांच्या अधीन होत नाही. आणि हेच हेच आपल्याला समजून घ्यायचंय की आपण आपल्या विचारांद्वारे जगू शकत नाही. तुम्हाला ख्रिस्तासारखं मन विकसित करायचंय. बघा, जर तुम्ही तत्पर नसाल तर प्रार्थना करा, परमेश्वर तुम्हाला तत्पर बनवण्यासाठी इच्छुक आहे. जिथून गरजेची तिथूनच सुरुवात करा. पण दान द्यायला मात्र अवश्य शिका. दुसऱ्या लोकांना मदत करा आणि चांगल्या वृत्तींबरोबर त्यांच्यासाठी जीवन घालवा. 2 कोरिंथ अध्याय 9 वचन 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. नेहमी बघा, आपल्या मनात कुठली तरी गोष्ट असते पण तुम्ही ते पूर्ण करत नाही. जरा विचार करा, किती वेळा इथे बसलेल्या काही लोकांनी किंवा टीव्हीवरून पाहत असलेल्या किती जणांनी विचार केला, मला रोज जॉयसच्या संदेशातून आशीर्वाद मिळतोय, मग मी एखादा प्रस्ताव पाठवला पाहिजे किंवा मी भागीदार बनलं पाहिजे. बघा, असं नाही की परमेश्वर तुमच्याशी बोलत नाही, असं नाही की तुम्हाला ते करायचं नसतं. तुम्ही ते करत नाही. फक्त आपण ते केलं पाहिजे, सुरुवात करायला हवी जे देव सांगतोय. आपण शरीराच्या खूप आज्ञा पाळतो आणि आपण आता ते केलं पाहिजे जे परमेश्वर आपल्या मनात सांगतोय. मनात. मागच्या आठवड्यात एके दिवशी माझ्या 2 अपॉइंटमेंट्स होत्या, त्याच्यामध्ये लगभग 2 तास होते आणि म्हणून मला परत घरी जायची इच्छा नव्हती आणि काय करायचं होतं ते माहितीये. खात्रीने मी खरेदी करायचा विचार केला आणि मी ते करू शकत होते, तेही करू शकत होते. आपण नेहमी अशा खूप गोष्टींचा विचार करतो ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, यात वाईट काहीच नाही. पण मी असा विचार केला की प्रभू, मी या मधल्या वेळात काय काम करू. आणि अचानक त्याने मला ती व्यक्ती दाखवली जिला मी भेटावं असं त्याला वाटत होतं आणि मी म्हटलं, नाही, तुला विचारलं नसतं तर बरं झालं असतं. बघा, एकदा का तुम्ही आज्ञाकारी असं समर्पण केलं तर सगळं खरंच कठीण असतं. मी म्हटलं की मला हे करावंसं वाटत नाहीये, करावंसं वाटत नाही, करावंसं वाटत नाहीये, पण मी करणार, मी करणारच. जेव्हा दाविदाने सांगितलं, आजचा दिवस जो प्रभूने बनवला, मी त्याच्यात प्रसन्न आणि आनंदी राहणार. बघा, तो असा दिवस होता ज्या दिवशी त्याची प्रसन्न राहायची इच्छा नव्हती. आपण म्हणायला हवं, मी करणार, मी करणारच. 2 कोरिंथ अध्याय 9 वचन 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, आनंदाने आणि तत्परतेने, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. देणे भाग पडते म्हणून देऊ नये, आनंदाने आणि तत्परतेने द्यावे, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. आता बघा, त्याला चॉकलेट केक खूप आवडतो पण देवासाठी त्याने ठरवलं नाही खायचं. आमेन. म्हणूनच तुम्ही चिडचिड करून देऊन उपयोग नाही, कारण मग त्या अशुद्ध रक्तवाहिन्या तुमचं खूपच नुकसान करू शकतात आणि मग तुम्हाला हृदयाची गंभीर समस्या उद्भवू शकते, जी तुमचा जीवही घेऊ शकते. मी याला आत्म्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न करतेय. जर माझ्या मनात हा वाईटपणा अडथळा बनतोय कारण माझी विचार करण्याची पद्धत चुकीची आहे, मी आनंदाने देत नाही, मी सतत धुमसत असते, मी 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 बघा, जेव्हा मी स्वतःला कष्टात टाकते त्यासाठी आपण तत्पर मनाने काम केलं पाहिजे. आपल्याला आपल्या भावनांच्या पुढे जाऊन जगणं शिकायला हवं. मी आज त्याविषयी बोलणार आहे. म्हणूनच मी असं म्हणतेय की आपण असं बोलणं थांबवायला हवं, मला हे करावं लागेल, आणि असं म्हणा की मी हे करीन. असं नका म्हणून मला घर स्वच्छ करावं लागेल, किराणा दुकानात जावं लागेल, मला कपडे धुवावेच लागतील, मला चर्चमध्ये जावंच लागेल, मला प्रार्थना करावीच लागेल. यापैकी काही करण्याची गरज नाही. आपण जितकं जास्त हे बोलतो मला करावं लागेल, मग तो दबाव आपल्यावर पडतो आणि आपल्याला अनुभव येतो. आपल्याला अशी खूप कामं करावी लागतात जी आपल्याला करायची नसतात. आणि मी खूप वर्षांपूर्वी हे म्हणायला शिकले, मी प्रार्थना करणारी, मी घराची स्वच्छता करणार, मी बिलं भरणार, आणि मला माहिती हे सगळी कामं मी करणार कारण परमेश्वराने आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. हा किती मोठा सन्मान आणि किती अद्भुत अशी जबाबदारी आहे माहिती आहे तुम्हाला. आपण नेहमी अशा लोकांना पाहतो जे मूर्खपणे निवड करतात आणि
कितीतरी वेळा आपण अशी निवड करतो जी इतकी वाईट असते, इतका अहंकार असतो की त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. आपण निवड करताना सावध असायला हवं आणि खरंच खूप चांगलं चांगलं होईल जर आपण मार्गदर्शनाची पुस्तकं वाचलीत तर. हे सकाळपासून म्हणजे वाचण्याला सुरुवात करण्यापूर्वी म्हणायला हवं की आज हे मला जे काही करायला सांगेल ते मी करणार. मी स्वतःला परमेश्वराशी सहमत करणार. मी तेच करणार जे त्याला माझ्याकडून करून घ्यायचंय, जो काही माझा विचार असेल, जे काही मी अनुभवीन. किती जण सहमत आहेत आपण आपलं मन आणि भावनांना आपलं जीवन जास्तीत जास्त चालवायला देतो, जे आपण थांबवायला हवं. एका उत्साही मनाचा विचार केला. परमेश्वराला नाही वाटत कोणी मुडद्यानी येऊन आपली सेवा करावी. आमेन. त्याने सांगितलं, मुडद्यांना मुडदेच पुरू द्या, तुम्ही माझ्या मागून या, आपल्याला आपले आवरण काढण्याची वेळ आली आहे. आमेन. असं नका म्हणू की मला वाटते येशू परत येईपर्यंत टिकून राहावं. तुम्ही अगदी निष्प्राण असं चर्चमध्ये बसता. 20 मिनिटं उशिरा येता, जागा मिळवण्याच्या प्रयत्नात सगळ्यांना त्रास देता. पुलपीठावर बोलवल्यानंतर जेव्हा लोक परमेश्वराला आपल्या आत्म्याबद्दल ऐकवू पाहतात, तुम्ही पुलपीठावर बोलवल्या जाण्याच्या आधीच निघू इच्छिता. जरा उत्साही असायला शिका. पण मला असं काही अनुभवच आला नाही. एक सांगू का, स्वतःला उत्साहित करा. स्वतःशी बोला, स्वतःला एक भेट द्या, स्वतःला एक थोबाडीत मारा. सुधर, चांगली वृत्ती ठेव. रोमकरास अध्याय 12 वचन 11. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, प्रभूची सेवा करा. 2 तिमोथी अध्याय 1 मध्ये चला जरा आपण तिकडे बघूया. 2 तिमोथी अध्याय 1 वचन 6. तिमोथ्याला थोडी समस्या होती आणि ज्या दिवसात खूप काही घडत होतं, खूपशा ख्रिस्तींना मारलं जात होतं, पौलाचा दिवसरात्र शोध घेतला जात होता. तिमोथीवर याचा परिणाम असा झाला की तो आपली आशा गमावू लागला. आणि मग चला पुन्हा वाचूया. पौलाने तिमोथीला असं सांगितलं, यासाठीच मी तुला स्मरण देत असतो. बघा, स्मरण. तू परमेश्वराच्या या वरदानाला, आंतरिक आगीला, जे पाळकाच्या बरोबर तुझ्या अभिषेकावेळी माझे हात ठेवण्याद्वारे मला मिळालंय, चमकून टाका. त्यांच्या आगीला पेटवा, त्याला हवाही द्या आणि विझायलाही देऊ नका. आता बघा, किती जणांच्या लक्षात येतंय की प्रथम ख्रिस्त धर्म स्वीकारण्यासाठी ते किती उत्साहित होते. ते किती उत्साही होते जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच ज्ञान मिळवलं की परमेश्वर त्यांच्यावर प्रीती करतो. बघा, आपण स्वतःला उत्साहित, प्रोत्साहित करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्यात तोच उत्साह कायम राहील. परमेश्वराने मला 6 किंवा 7 वर्षाआधी सांगितलं, मला आश्चर्यजनक राहायचंय. कारण नेहमी असं होतं की आपण गोष्टींच्या अधीन जातो आणि पहिल्यांदाच जे आपल्याला आश्चर्यचकित करतं ते नंतर आपल्यासाठी एक सामान्य गोष्ट असते, कारण आपल्याकडे ते खूप आधीपासूनच असतं. माझी पहिली वेळ माझ्या लक्षात आहे. मी प्रथमच सभेला गेले होते आणि मी असे होते, मला जाणवलं होतं मी मटकन स्वर्गात पोहोचले होते. म्हणजे ती एका चर्चची सर्व्हिस होती जिथे लोक प्रसन्न होते. त्यांना बघून असं वाटलं नाही की ते दुःखी आहेत. संगीत छान होतं, तिथे सक्रियता अशी होती, हालचाल होती. मी म्हटलं, वा 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 वा, बापरे. आता बघा, मी अशा सभेत येते, म्हणजे मी अशा हजारोंनी सभा घेतल्या आहेत. आणि एक सांगू का, जर मी सावध राहिले नाही, आपण सगळ्यांनीच सावध राहायला हवं, नाही तर मी म्हणेन मग अजून एक सभा. पण आज जेव्हा आम्ही इथे येत होतो, मी एका व्यक्तीला पाहिलं, एका मचाणावर बसून, उंच इमारतीच्या खिडक्या तो पुसत होता. मी म्हटलं, बापरे, मला आनंद आहे की मी हे करत नाही. मला आनंद आहे की मी संदेश देते. आपण आपल्या कामाबद्दल तक्रारही करू शकतो, पण अशी खूप कामं असतात जी कुणीतरी करत असतं आणि तुम्हाला ती कधीच करायची नसतात. ती आपल्यापेक्षा कितीतरी अवघड अशी कामं असतात आणि आपण आश्चर्यजनक राहायला हवं की आपण नरकात जात नाही आहोत. तुम्ही आश्चर्यचकित होत नाही आहात का की तुम्ही नरकात जात नाही आहात? वा, कसं वाटतंय हे? तुम्ही अनंत काळ राहाल परमेश्वराच्या उपस्थितीत.
परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो, तुमच्यासाठी आशा आहे, तुमच्या गरजा पूर्ण होतात, तो तुमचं रक्षण करतोय. वाव, मी आश्चर्यचकित झाले. परमेश्वर माझ्याकडून तेच करून घेतोय जे मी करते. तो कुणाचीही निवड करू शकला असता, पण तो माझ्याकडून करून देतोय. ही एक पद्धत आहे ज्यामुळे आपण स्वतःला उत्साहित ठेवू शकतो. स्वतःतला उत्साह जागवा. अजून एक भाग आहे ज्यामुळे आपण उत्साहित आणि जोशीला राहण्याची गरज आहे, जे कदाचित तुम्हाला थोडंसं आश्चर्यचकित करेल. प्रकटीकरण अध्याय 3 वचन 19. हे कठीण आहे. जितक्यांवर मी प्रेम करीतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, त्यांना अनुशासित करतो आणि आदेश देतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. स्वतःच्या मनाला आणि वृत्तीलाही बदल. म्हणून आशा बाळग आणि पश्चाताप कर. स्वतःच्या मनाला आणि वृत्तीला बदल. परमेश्वर मला ज्या गोष्टीचा उत्साह ठेवायला शिकवतोय ती आहे दोष जाणण्याची योग्यता. यात हैराण होण्याचं कारण नाही. तो सांगतो तुम्हाला तुमचे दोष समजले पाहिजेत आणि तुम्ही स्वतःची कानउघाडणी करायला हवी. तुम्ही उत्साही आणि प्रसन्न असावं, आनंदाने चमकावं, कारण त्यावरून समजतं परमेश्वर आपल्या आत आहे. मी इथून पुढे मूर्खपणाची कामं करून त्याच्याबरोबर मी राहू शकत नाही. त्याच्यात एक जीवन असतं. आपल्या जगण्याच्या जुन्या पद्धतींकडे पहा, जेव्हा आपल्याला माहित होतं त्याच्यात काही चुकीचं आहे, पण आता कारण आपण त्याच्याबद्दल जागरूक आहोत, आपण त्याची काळजी अनुभवू शकतो. आपण केवळ हेच करायचंय, चुकीला अपराधात बदलू द्यायचं नाहीये. सैतान हेच करतो, पण परमेश्वर प्रोत्साहित करतो आणि दाखवून देतो. जेव्हा तो दाखवून देतो त्याला असं वाटत असतं की आपण बोलावं की परमेश्वरा तुझं बरोबर आहे. फक्त एवढंच. तुम्ही असं नाही म्हणायचं की परमेश्वरा मला अजून एक समस्या आहे, माझा विश्वासच बसत नाही, अजून एक समस्या आहे. बघा, इतकी हताश होण्याची कारणं असतात. परमेश्वर रोज माझी कानउघाडणी करायचा आणि मला ते एका सुवार्तेसारखं स्वीकारता येत नव्हतं. आनंदाची गोष्ट ही होती की मी आता परमेश्वराबद्दल संवेदनशील होते. तो माझ्याशी बोलायचा, मला काही गोष्टी दाखवायचा, माझी काळजी घ्यायचा, मला सांगायचा जॉयस तू तुझ्या तोंडामुळे संकटात येशील तेव्हा कमी बोल जरा. तुम्हाला काही कळतंय का मला काय म्हणायचंय? पुढच्या वेळी जेव्हा परमेश्वर चूक सुधारेल तेव्हा म्हणा वा कमाल आहे, माझ्यात काहीतरी दोष आहे आणि मला तो दिसतोय. परमेश्वराचे आभार की मला ते दोष माहिती आहेत. मी त्या वर्षांबद्दल विचार करते जेव्हा मी प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांना दोषी समजायचे आणि मला माझ्यात कुठलाच दोष दिसत नव्हता. परमेश्वरा तुला डेव्हला बदलावं लागेल, तुला डेव्हला बदलावंच लागेल, परमेश्वरा तुला बदलावंच लागेल. मला खूप धक्का बसला जेव्हा परमेश्वराने सांगितलं डेव्हमध्ये काहीच चूक नाहीये. मी म्हटलं मग कुणाची चूक आहे? या संबंधात आम्ही दोघेच तर आहोत फक्त. आणि परमेश्वराने खरं तर 3 दिवस लावले मला हे दाखवायला की माझ्याबरोबर राहणं म्हणजे काय. आणि मी 3 दिवस रडत होते, पण ती माझ्या जीवनातली बदलाची सुरुवात होती. आणि बघा, तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही जे तुम्ही पाहू शकत नाही. शास्त्र आपल्याला शिकवतं जेव्हा परमेश्वर आपल्याला ताडणा देतात तेव्हा ती त्याच्या प्रेमाची निश्चिती असते. शास्त्रात परिपूर्ण मनाबद्दल खूप काही लिहिलं आहे आणि मी त्यावर फक्त 1 मिनिट बोलणार आहे. शास्त्रात 2 इतिहास अध्याय 16 वचन 9 मध्ये लिहिले, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्यांच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. आता बघा, यात असं नाही म्हटलं की आपली कामं परिपूर्ण असली पाहिजेत. परमेश्वर योग्यतेला शोधत नाहीये, तर तो शोधतोय जे उपलब्ध आहे ते. रोज उठून म्हणा परमेश्वरा मी तयार आहे, मी आज तुझ्यासाठी काय करू बरं. तुम्ही खूप हुशार असायची गरज नाही, खूप शिकलेले असण्याची गरज नाही, मोठमोठ्या पदव्यांची गरज नाही. केवळ उपलब्ध असा. परमेश्वरा मी उपलब्ध आहे, मी आज तुझ्यासाठी काय करू ते सांग. परमेश्वरा तू माझा वापर कर. बघा, जर आज तुम्ही हा कार्यक्रम पाहत असाल तर तुम्ही अशी व्यक्ती आहात जी परमेश्वराबरोबर आपले संबंध वाढवू इच्छित आहे. यासाठी जर तुम्हाला वाटतंय की तुमचं मन परमेश्वराच्या मनासारखं असावं आणि जर तुम्ही तयार असाल परमेश्वराला तुमच्यातल्या त्या गोष्टी बदलू द्यायला, तर मग ही चांगलीच गोष्ट आहे. लक्षात ठेवा, तुमचं मन इच्छुक असायला हवं. परमेश्वर सज्जन आहे, तो तुमच्यावर कुठल्याही गोष्टीचा दबाव टाकणार नाही.
म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, परमेश्वराला स्वतःच्या मनाला बदल असं सांगाल, तेव्हा तुम्ही दोष हे अनुभवाल जे परमेश्वराला चुकीचं वाटतंय. तुम्ही इतका उत्साह दाखवायला हवा. तुमची चूक समजल्यावर अपराधी समजून घेऊ नका स्वतःला. परमेश्वरच आपल्याला ते दाखवतो, कारण आपल्याला त्यातून त्याला मुक्त करायचं असतं. पण सैतान आपल्याला अपराधी ठरवतो, कारण तो आपल्याला हताश करू शकतो. आपण बोलतोय की आपण आपल्या कशा अशुद्ध रक्तवाहिन्या स्वच्छ करू शकतो. परमेश्वराला आपल्याबद्दल, त्या गोष्टीबद्दल व्यवहार करू देऊन जे त्याला चुकीचं वाटतंय, आपल्याला त्याच्या उपस्थितीपासून लांब ठेवतंय. मला विश्वास आहे तुम्हाला आज काही माहिती मिळाली असेल जी तुम्हाला सुरुवात करायला मदत करेल. बघा, परमेश्वराशी तुमचं नातं वाढू शकणार नाही जोवर तुम्ही वचनाचा अभ्यास करणार नाही तोवर. मला या गोष्टीची प्रसन्नता आहे की तुम्ही माझा कार्यक्रम पाहताय. मी आशा करते तुम्ही रोज पाहाल, पण तुम्ही अध्ययनही केलंच पाहिजे. म्हणून निश्चितच ही साधनं मागवा, म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करू शकाल. परमेश्वराची कृपा तुमच्यावर राहावी आणि तुमचा दिवस चांगला जावा. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.